नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. या भरतीच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी ग्रुप सी या पदाकरता सरळ सेवा पद्धतीने ही भरती काढण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 2च्या पोस्ट आहे. त्याच्यामध्ये एकूण नंबर ऑफ पोस्ट जे आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये एकूण 2 जागा आहेत. ओव्हर ईस्ट साऊथ सेंट्रल रेल्वेच्या आहेत. त्यानंतरनी डी ग्रुपची जागा एक आहे. 7वं वेतन आयोग आहे. याच्यामध्ये 6 जागा आहेत. एकूण 2 पोस्ट जे आहेत ते बिलासपूर, रायपूर आणि नागपूर डिव्हिजनसाठी आहेत. तो पहिली जी आहे लेवल 2साठी, त्याच्यासाठी शिक्षण जे आहे ते 12वी पास असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी टेक्निकल नॉलेज तुम्हाला असणं, असं ITI पास असणं आवश्यक आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल याच्यामधला. आणि दुसऱ्या पोस्टसाठी तुमचं 10वी किंवा ITI किंवा इक्विव्हॅलंट तुम्हाला जर सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे याकरता आणखीन काही गोष्टी आवश्यक आहेत. त्यासाठी ॲप्लिकेशन्स तुम्हाला आहेत. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन्स कशा पद्धतीचे आहेत, या सगळ्या गोष्टी डिटेल तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील. आता याच्यामध्ये बघा, वयोगट जी मर्यादा आहे ती 18 ते 33 वर्षांची आहे. आणि यासाठी एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे. ते तुमच्या डिपेंड तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सगळं बघून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये एकूण जर तुम्ही इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेसचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये प्रॉपर दिलेलं आहे. याच्यामध्ये जो तुमचं एक्झामिनेशन फी जी आहे ती तुम्हाला 500 रुपये ओपनसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट 400 रुपये जे आहे ना ते रिटर्न एक्झामसाठी तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेससाठी 250 रुपये इतकी फी त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, तुमचं सिग्नेचर स्कॅन वगैरे करून पाठवायचं आहे. प्रॉपर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. आणि 13 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे हा फॉर्म भरायची. सगळ्यात पहिले रिटर्न टेस्ट होईल 60 मार्काची. त्याच्यानंतर सर्टिफिकेटवरती तुम्ही जे काय जोडलेलं आहे तुमचे एक्सपिरियन्स बघून तुम्हाला 40 मार्क देण्यात येतील. अशी एकूण 100 मार्काचं त्याच्यामध्ये स्क्रुटनी करण्यात येईल. आणि सिलेबस जो आहे तो सिलेबस प्रॉपर हिस्ट्री आहे, ऑर्गनायझेशन, स्टेट लेवलच्या बुक्समधून तुम्हाला जे काय आहेत बेसिकली ते सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातच शिकायला मिळतील. आणि रिटर्न एक्झाम तुमची कंडक्ट झाल्यानंतर त्यातून मेरिट लिस्ट लागेल आणि त्यातून तुमचं प्रॉपर सिलेक्शन होईल. आणि यासाठी मग कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं सेल्फ डिक्लेरेशन नॉन क्रिमिलियर असेल तर त्याच्या संदर्भामध्ये, किंवा जर तुमचं जर तुम्ही प्रॉपर इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमध्ये असेल तर फीमध्ये वेव करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचं आहे. मायनॉरिटी असेल तर त्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत. आणि अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट जोडून हे जुलै महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमा करायच्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. रेल्वेमध्ये C आणि D गटाच्या पदासाठी त्वरित भरती चालू आहे. याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. तसंच तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.